Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Praise the Lord and good morning to all of you. देवाची स्तुती असो तुम्हा सर्वांना सुप्रभात. Hallelujah. What a wonderful thing to come on this Sunday morning to praise the Kings of Kings and the Lord of Lords. आणि किती चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे की रविवारी सकाळी आपण सर्व एकत्रित येतो तर राजांच्या राजाची आणि प्रभूच्या प्रभूची स्तुती आणि आराधना करण्यासाठी. Every day in our lives is a blessing for Almighty God. आणि रोजचा जो आपला दिवस आहे तो देवाने आशीर्वादित केलेला आहे आणि तो देवाने आपल्याला दिलेला आहे. Hallelujah. As we begin our Sunday morning Marathi and English service, let's have a word of prayer and start this service. आणि रविवारी आपल्या भक्तीला सुरुवात करण्याआधी त्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace. स्वर्गीय पित्या तुझ्या कृपेच्या सिंहासनापाशी आम्ही. Thank you for a good rest. Thank you for a new and a fresh day in our lives. चांगला असा तू आम्हाला आराम दिला आणि सुंदरसा ताजा दिवस तू आम्हाला दाखवला त्याबद्दल तुझे आभार. Your word says that you load us with blessings, new blessings each and every day of our lives. आणि तुझं वचन असं सांगतं की तू रोज आम्हाला नवीन आशीर्वादांनी आमचं जीवन भरतो. Hallelujah. Thank you for this new day. या सुंदरशा दिवसाबद्दल नवीन दिवसाबद्दल तुझे आभार. Father God, we give this entire service right from this prayer to the last prayer, the word, the worship and everything that the music, everything that we do, oh Lord, let it glorify you and let your Holy Spirit lead us into that. आणि पहिल्या प्रार्थनेपासून स्तुती आराधना येणारं वचन सर्व ज्या काही गोष्टी या सभेमध्ये होतील त्या सर्व आम्ही तुझ्या हातात समर्पित करत आहोत ते आशीर्वादित कर. Let you and only you be glorified through this आणि service. या सभेद्वारे केवळ तू उंचावला जा, तू गौरवला जा. Hallelujah. Father God, I give all the viewers, all those who are going to attend the service now and later, bless them as well. आणि जे लोक या सभेला आज आलेले आहेत आणि नंतर जे लोक ही सभा बघणार आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. In Jesus' name I say. येशूच्या नावात Amen. All God's people will say, Amen. सर्व देवाचे लोक Hallelujah. म्हणतील आमेन. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. We welcome Sister Seema, Sister Dolly. We welcome you for this service. सिस्टर सीमा, सिस्टर डॉली, तुमचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Hallelujah. Praise the Lord. As we enter into the praise and worship, let's give our Lord a big clap offering. स्तुती आराधना सुरू करण्याआधी देवाला आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊ. Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Thank you.
जिस जिस जगह पे उस परमेश्वर की आराधना और स्तुति हो रही है, उस सारे जगह पे पवित्र आत्मा मौजूद है। अगर हम दिल से उसे बुलाएंगे, अगर हम चाहते हैं कि वो आए, हमारे बीच परिधान हो और हमारे बीच वो राज्य करे, हमारे स्तुति और आराधना में हमारे साथ वो जुड़ जाए, तो आप सब लोग उस पवित्र आत्मा को आज इनवाइट करें। हालेलुया। He is present all over. He is an omnipresent Spirit of God. Hallelujah. तो पवित्र आत्मा सर्व ठिकाणी सर्व वेळेस एकाच वेळेस उपस्थित राहू शकतो. Hallelujah. And if you want Him, hallelujah, in your life, if you want Him in your home, invite Him, and He's ready to come. आणि तुमची Hallelujah. जर इच्छा आहे की आज त्या पवित्र आत्म्याने तुमच्या अंतःकरणात यावं, वस्ती करावी, तुमच्या घरामध्ये यावं, ज्या कुठे ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तो पवित्र आत्मा उतरून यावा, तर त्याला तुम्ही आज आमंत्रित करा, जेणेकरून आज तो तुमच्या घरामध्ये, तुमच्या खोलीमध्ये, तुमच्या जीवनामध्ये राज्य करेल. Hallelujah. फिर से एक बार इस गीत को हम गाएंगे. Hallelujah. One more time we will sing this Hindi beautiful, powerful song. Hallelujah. आपण हे गीत गाऊ. हे सामर्थ्याने भरलेले गीत आहे. Hallelujah. Brother Ravi, Brother Nagesh, Sister Rajeshri, we welcome you. Brother Hallelujah. Ravi, Brother Nagesh, Sister Rajeshri, तुमचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. आत्मा मंडलता पवित्र आत्मा मंडलता आत्मा मंडलता पवित्र आत्मा मंडलता पेंटिकॉस्टी दिन समान आत्मा मंडलता पेंटिकॉस्टी दिन समान आत्मा मंडलता आत्मा मंडलता सब मिलकर गाएंगे, दिल से गाएंगे, आत्मा में भर के गाएंगे. आत्मा मंडलता पवित्र आत्मा मंडलता पेंटिकॉस्टी दिन समान आत्मा मंडलता पेंटिकॉस्टी दिन समान आत्मा मंडलता अंधे देखते हैं अंधे चलते हैं अंधे देखते हैं अंधे चलते हैं यीशु मसीह के नाम से बीमारी चंगा पाते हैं यीशु मसीह के नाम से बीमारी चंगा पाते हैं आत्मा मंडलता पवित्र आत्मा मंडलता आत्मा मंडलता पवित्र आत्मा मंडलता पेंटिकॉस्टी दिन समान आत्मा मंडलता पेंटिकॉस्टी दिन समान आत्मा मंडलता पेंटिकॉस्टी दिन समान आत्मा मंडलता. Praise the Lord. Hallelujah. You know, when the Holy Spirit came on the day of Pentecost, आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला, from that time onwards till now, तेव्हापासून ते आतापर्यंत He has visited, He has been into the hearts, and He have met so many millions and millions of people. आणि तो अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये उतरून आलेला आहे आणि अनेक लोकांची त्यांनी भेट घेतलेली आहे. He is alive. कारण तो Hallelujah. जिवंत आहे He is the third person in the Trinity. आणि त्रैक्य देवांमधील तो तिसरा व्यक्ती आहे Hallelujah. He is the Spirit of God. आणि तो देवाचा आत्मा आहे. Hallelujah. Let's communicate with Him more and more. आणि अधिक आपण त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याच्याशी संभाषण केलं पाहिजे. Hallelujah. We must give Him more place in our lives, in our hearts. आणि आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये आपण त्याला जागा दिली Hallelujah. पाहिजे. Praise the Lord. Let's continue to praise and worship. आणि Hallelujah. आपण स्तुती आराधना चालूच ठेवणार आहोत. Hallelujah. Sister Sulena, Brother Binu, we welcome you. सिस्टर सुनैना, ब्रदर विनोद तुमच्या स्टेजवर स्वागत Hallelujah. आहे. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंदे गाणे
joy and privilege and honor to worship Him. Hallelujah. आणि ती आनंद आणि सन्मानीय गोष्ट आहे की आपण त्याला स्तुती आणि आराधना देतो. Hallelujah. Praise the Lord. He uses ordinary, simple, sometimes weak and ugly people like us to praise the Most High, the Most Holy, the Most Beautiful, the Most Pure God. आणि त्याला सन्मान देणे किती आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण अशा देवाची स्तुती आराधना करतो जो खरोखर सन्मानास योग्य असा देव आहे. तो चांगला आहे, तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे आणि तो सुंदर आहे. तो आपल्या जीवनामध्ये अद्भुत अशा गोष्टी करतो. आणि आपल्यासारख्या साध्या आणि क्रूर आणि विद्रूप अशा लोकांचा तो त्याच्या स्तुती आणि आराधनेसाठी उपयोग करून घेतो. Sometimes we are, sometimes people are full of sins. Sometimes they are really so hard. They are cruel, but God changes them and He uses them. Hallelujah. आणि लोक क्रूर असतात, लोक वाईट असतात, पापी असतात. अशी लोक असताना पण तो अशा लोकांचा त्याच्या स्तुती आणि आराधनेसाठी उपयोग करून घेतो. आणि त्या लोकांना तो पूर्णपणे त्याचं जीवन तो बदलून टाकतो. Hallelujah. Isn't it an honor to serve Him? Hallelujah. आणि खरोखर किती सन्मानीय गोष्ट आहे की अशा चांगल्या देवाची आपण स्तुती आणि आराधना करतो. If He looks at our talents, if He looks at our skills and gifts, none of us are capable. आणि जर आपण आपल्या ज्ञानावरती किंवा कला कौशल्यावरती आपण पाहिलं तर आपल्यामध्ये कोणी त्याच्या समोर उभं राहण्याची पण पाठ But it is just because His grace, ही केवळ त्याची कृपा just because of His goodness, आणि त्याच्या चांगुलपणा just because of His kindness. आणि त्याच्या चांगुलपणामुळे त्याच्या कृपेमुळे आज आपण त्याच्या समोर Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus.
the presence of the Holy Spirit today morning. आणि आज सकाळी त्या पवित्र आत्म्याचं सानिध्य मला जाणवत आहे. He has accepted the invitation that we have given him today. आणि आज सकाळी आपण त्याला जे आमंत्रित केलेलं आहे त्यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलेलं And आहे. he is in us. आणि तो आज आपल्यामध्ये आहे. He is in every place that the worship is going on. आणि ज्या ज्या ठिकाणी आज सकाळी स्तुती आराधना चालली आहे त्या प्रत्येक ठिकाणी तो उपस्थित The आहे. Heavenly Father is accepting the praises and the worship that we are doing in spirit and in truth. Hallelujah. आणि स्वर्गीय पित्या आपण लोकांनी जी आत्मेने खरेपणाने स्तुती केलेली आहे त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. Hallelujah. What a joy. आणि Hallelujah. What किती a privilege. आनंदाची गोष्ट आहे. Hallelujah. Continue to worship him. Continue to praise him. Open your mouths and start thanking him for whatever he have done for you in your lives. Hallelujah. आणि आपण Praise आपला the मुख Lord. उघडणार आहोत त्याला धन्यवाद देणार आहोत. त्याने आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीची आज आठवण करा आणि त्या Hallelujah. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला धन्यवाद द्या. त्याला स्तुती आणि आराधना Praise द्या. the Lord. Hallelujah. It doesn't matter where you are. आणि तुम्ही आज कुठं आहे Or you are लक्ष देऊ you are in your room, you are outside, maybe you are traveling, you are in the temple, wherever you are, whether you are alone or whether you are family members or friends, but you can worship him, you can praise him. तुम्ही आज तुमच्या घरामध्ये खोलीमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये मंदिरामध्ये किंवा प्रवास करत असाल एकटे असाल किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबर असाल तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका तर त्याच्याकडे आज तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करा आणि त्या देवाला आज आत्मेने खरेपणाने स्तुती Hallelujah. आराधना. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Can we say all hallelujah? आपण Hallelujah. सर्वजण हालेलुया म्हणू शकतो. Can we say amen? Yes, Lord, we want to serve you, praise you, worship you. आणि त्या देवाला आमेन म्हणू आणि त्याला म्हणू आम्हाला तुझी सेवा करायची आहे आम्हाला तुझी स्तुती आणि आराधना Hallelujah. If you want to stand on your feet, you can stand. If you want to go on your knees, you can go. Whatever you want to do for him, you can do it today. आज जर देवाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे Praise the तुम्ही Lord. उभं राहा. Thank you, तुम्हाला मुले Jesus. टेकायचे आहे मुले टेका तुम्हाला जे काही त्या देवासाठी करता येईल आज तुम्ही ते करा. Hallelujah. 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 Praise the Lord. Thank you, Jesus. पवित्र आत्मा Oh, bless the Lord.
Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Father God, we thank you for this beautiful morning. Hallelujah. Once again. हे स्वर्गीय पित्या, या सुंदरशा सकाळसाठी पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो. This morning becomes more beautiful when we come in your presence. आणि ही सकाळ अधिक सुंदर होती जेव्हा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये. This morning becomes more blessed when we praise you and when we worship you. आणि ही सकाळ अधिक आशीर्वादित होती ज्यावेळेस आम्ही तुला स्तुती आराधना. Because your presence controls, your presence take charge of the place, the situation in our lives. आणि आमच्या जीवनामध्ये ज्या काही परिस्थितीतून आम्ही जातो तुझ्या सानिध्य त्या सर्व गोष्टीचा ताबा घेतो. Hallelujah. Praise the Lord. Father God, we thank you for your presence. आणि पुन्हा एकदा देवा तुझ्या सानिध्याबद्दल तुझे आभार मानतो. Thank you for accepting the praise and worship. आमची स्तुती आराधना तू मान्य केली त्याबद्दल तुझे आभार. Thank you for leaving your heavenly throne and coming down, O Lord, for us, O Master. आणि Hallelujah. तुझं स्वर्गीय सिंहासन सोडून तू आमच्यामध्ये विराजमान झाला. आम्ही केलेली स्तुती आराधना तू मान्य केली. What an honor, O Lord. ही Hallelujah. खरोखर आमच्यासाठी सन्माननीय गोष्ट आहे. It's your grace, it's your love towards us. तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती आहे तुझी आमच्यावरती करतो. Father God, we give the word that is going to come, O Lord, into your hands, O Master. येणारं वचन आज आम्ही तुझ्या हातात देतात. Holy Spirit, you lead, you guide, you speak to us, you speak through us. Hallelujah. स्वर्गीय पित्या तू आम्हाला चालव. पवित्र आत्मा तू आम्हाला चालव. मार्गदर्शन कर. तू आमच्याशी बोल. आमच्याद्वारे इतरांशी तू बोल. Let every word, let every statement, let everything, O Lord, that we share, let it come from the mind of the Almighty God. जे काही वचनाचा उघडा पास्टर करणार आहेत, जे काही शब्द ते बोलणार आहेत, ते त्यांच्या बुद्धीने नाही तर तू त्यांच्याद्वारे बोल. Hallelujah. Let me not speak anything which is against your will. आणि त्यांनी कोणची अशी गोष्ट त्यांच्या मुखातून नको येऊ देऊ की जे तुझ्यापासून नाही. Hallelujah. Let everything that is from you, from your heart, from your mind, and what you want to talk to your children and people, let only that be coming out of my mouth today. जे तुझ्या विचारातून आहे, जे तुझ्या अंतःकरणापासून आहे, जे तुझ्या हृदयापासून आहे, जे तुझी इच्छा आहे, पास्टरांनी ते बोलावं, तुझ्या लेकराशी बोलावं, ते तू त्यांच्याद्वारे आमच्याशी बोल. Father God, I pray for all those who have joined. Bless them. Let their hearts be ready, receptive to receive the word. आणि जे लोक आज एकत्रित आलेले आहेत त्यांच्या अंतःकरणाची तयारी करून घे. येणारं वचन स्वीकारण्यासाठी. Let this word be a direction and transformation for their lives. येणारं वचन त्यांच्या जीवनासाठी मार्ग असावा आणि त्यांचं जीवन या वचनाद्वारे पूर्णपणे बदलून जावं. In Jesus' name we ask. येशूच्या नावात. Amen. Hallelujah. All God's people will say Amen. सर्व देवाचे लोक Hallelujah. म्हणतील आमेन. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Amen. Hallelujah. We welcome you all for this first service of Sunday morning. आणि आज सकाळी रविवारच्या पहिल्या भक्तीला तुमच्या सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Greetings to you all in the wonderful and mighty name of Lord Jesus Christ, our Savior. आणि येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. Hallelujah. All those who are connected to us from Pune, from Mumbai, from Delhi, from south of India, from Gujarat, from west and from all over the world, we thank you for your encouragement, we thank you for your prayers and we thank you for your partnership. आणि जे लोक पुण्यातून, मुंबईतून, दिल्लीतून, तसंच गुजरात मधनं, साऊथ मधनं आले, साऊथ इंडिया मधनं आले आणि पूर्ण भारतामधून, भारताबाहेरून जे लोक आलेले आहेत आणि जे लोक आम्हाला नेहमी एनकरेज करतात, अशा प्रत्येकाचा धन्यवाद आणि त्याचं प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत. Brothers and sisters and pastors, men and women of God from South Africa, from United States, from Canada, from Mauritius, from Middle East, we thank you for your encouragement, we thank you for your prayers and we thank you for your support. आणि ख्रिस्तातले आमचे सर्व बहीण भाऊ, तसंच सर्व पास्टर्स, सर्व लीडर्स जे आहेत, जे साऊथ आफ्रिकेमधनं आहेत, जे अमेरिकेमधनं आहेत, जे कॅनडामधनं आहेत, जे मिडल ईस्ट मधनं आहेत, मॉरिशस मधनं आहेत, त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो. ते प्रत्येक वेळेस आम्हाला एनकरेज करतात आणि आम्हाला प्रार्थनेत उचलून धरतात. Jesus. Hallelujah.
What a joy and privilege to serve the Lord together with people from different parts of the city, state, and nations and world. आणि खरोखरी किती आनंदाची गोष्ट आहे की आपण अशा जिवंत देवाची एकत्रित मिळून सेवा करतो ते जे जगातल्या वेगळ्या वेगळ्या भागातून येतात पण ते सर्व एकाच जिवंत देवाची स्तुती आराधना करतात आणि त्याची सेवा We करतात. thank God for this technology that He has given us. He has, so that we can be connected via this technology platform and we can serve and worship the Lord together. आणि खरोखर देवाचे आभार मानतो की त्यांनी इतकी सुंदर टेक्नॉलॉजी आपल्याला दिलेली आहे की त्याच्यामुळं अनेक जगातले वेगळ्या वेगळ्या भागातले लोक एकाच प्लॅटफॉर्म वरती एकत्र येतात आणि त्या प्रभूची त्या देवाची So सेवा so करतात. as we move to the Word today morning, आणि आज सकाळी वचनात जाताना the title for today's message you must have been seen on our page, on our ECOG page, and on my personal page also. Indwelling to outpouring. आत्वस्ती करण्यापासून बाहेर उफाळून जाणे किंवा बाहेर ओतू जाणे. This is a wonderful topic that the Lord wants to speak with us today morning. आणि तुम्ही आजचं शीर्षक पाहिलेलं असेल फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती की आत्वस्ती करण्यापासून बाहेर उफाळून जाणे. And I'm sure that God is going to bless you today morning. आणि माझा खात्री आहे, विश्वास आहे की आज सकाळी देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करणार We'll आहे. take the scripture reading from John chapter 14 and verse 17. John chapter 14 and verse 17. It says, the Spirit of truth, whom the world cannot receive, the Spirit of truth, whom the world cannot receive, because it neither sees Him nor knows Him, but you know Him, for He dwells with you and will be in you. Hallelujah. आणि योहान याचा 14वा अध्याय आणि 17व वचन. Hallelujah. Praise the Lord. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करतो. Amen. The word He dwells with you and will be in you. कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करेल. John is writing here about the Holy Spirit. आणि योहान जे आहे ते पवित्र आत्म्याबद्दल लिहिलेलं आहे. Now who is Holy Spirit? पवित्र आत्मा कोण Holy आहे? Spirit is the third person in the Trinity. आणि त्रैक्य देवांमध्ये पवित्र आत्मा जो आहे तो एक व्यक्ती आहे. Holy Spirit is also a person, Bible says. आणि पवित्र शास्त्र असं म्हणतं की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. He also have a feelings. त्याला पण भावना आहे. He also have, emotions. आणि त्याला पण संवेदना आहे. He also feels happy. He also feels sorrowful. त्याला आनंद होतो, त्याला दुःख सुद्धा होतं. So Holy Spirit is a person. आणि पवित्र आत्मा जो आहे तो एक व्यक्ती आहे. And John is saying that He dwells with you and will be with you. आणि योहान पवित्र शास्त्रामध्ये असं लिहित आहे की कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करतो. If somebody is with us, आणि जर कोण आपल्या बरोबर आहे, what is the sign that somebody is with us? How we can, recognize or how we can identify that? आणि आपण कसं काय ओळखू शकतो किंवा लोक कसे ओळखू शकतात की कोणीतरी आपल्या बरोबर आहे? Because you are together, it's seen. One thing, it is seen, right? आणि जर तुम्ही दोघं आहात तर ते दिसलं जातं. Second thing is you communicate. आणि तुम्ही त्यांच्याशी संभाषण करता किंवा बोलता. Third thing is you have a relationship with them. त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध And असतात. it is shown and it is easily known that because you are together, maybe for sure you are knowing to each other. आणि तुम्ही एकत्रित असल्यामुळे निश्चितच तुम्ही एकमेकांना ओळखता. Similarly, if the Holy Spirit, as the scripture says, is in you and with you, means it has to be seen and it has to be shown from your life. वचन असं सांगतं जर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या मध्ये आहे तर तो दिसतो. It has to be shown from your life. It has to be seen from your life. तुमच्या जीवनाद्वारे ते दिसलं जातं किंवा ते तुमच्या जीवनाद्वारे दाखवलं जातं. Because if something is inside me, जर एखादी गोष्ट माझ्या आतमध्ये आहे, for example, if there are certain thoughts which are in my heart, in my mind,
it can be, most of the time it can be seen from my expressions. उदाहरणार्थ काही गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये आहेत किंवा माझ्या विचारांमध्ये आहेत, तर माझ्या चेहऱ्याच्या हावभावांना ते लगेच लोकांना कळून येतं. If there is some person sick in the family, or there is a death has taken place in the family, you will see the family member's face is definitely sad and sorrowful. जे एखाद्या कुटुंबामधला व्यक्ती आजारी आहे किंवा तो मृत झालेला आहे, तर त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून ते लगेच ओळखलं जातं. If some person is happy, maybe he has got a promotion, or maybe he is going to get married, or if he is going to get some good amount of money or property, you see his face will be happy, because whatever is in his heart, whatever in his mind is demonstrated on his face. एखाद्या व्यक्तीची बढती झाली किंवा एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरलं किंवा एखाद्या व्यक्तीला अचानक खूप पैसे मिळाले, तर तो खूप आनंदी होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरनं लगेच ते आपल्याला कळून येतो की हा व्यक्ती खूप आनंदी Somebody आहे. have also said that face is a mirror of your heart. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे, चेहरा तुमच्या हृदयाचा एक आरसा आहे. Sometimes, we can recognize people from the company that they are in. आणि काही लोकांना आपण ओळखतो ते ज्या लोकांच्या सहवासामध्ये राहतात त्याद्वारे. Sometimes it's also said that what you read, by that you will be recognized, and your personality will be known more, because what you read you will think of, and what you think of you will be that type of person. आणि असं म्हटलं जातं की जे लोक वाचन करतात ते काय वाचन करतात, कोणत्या पुस्तकांचं वाचन करतात, त्याद्वारे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळतं, तो कोणत्या प्रकारचा व्यक्ती आहे, काय त्याचे विचार कसे आहेत त्याद्वारे समजले जातात. Similarly, here John is saying that he dwells in you. तसंच योहान इथे म्हणत आहे की तो तुमच्यामध्ये राहतो. Dwells is reside, dwell is stays, dwell is a habitation. आणि तो तुमच्यामध्ये राहतो, तो तुमच्यामध्ये वस्ती करतो. And he says that he is with you. आणि योहान असं सांगतो तो तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत. So Holy Spirit, if is in me and with me, it has to be seen, it has to be demonstrated. Very simple. जर पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तो माझ्या सोबत आहे, तर निश्चितच ते सगळ्यांना कळून येईल, ते सगळ्यांना दिसेल. Today morning we need to, as we move to the, into the Word of God, I would like you to, introspect your heart. आणि देवाच्या वचनामध्ये अधिक पुढे जाण्या पहिले आपण स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करूया. We need to introspect our hearts individually. आणि आपण वैयक्तिक आपल्या आत्म्याचं परीक्षण करूया. Why we need to do that? हे आपण करण्याचं का Because गरजेचं we आहे? need to, we sometimes say that yes, I am filled with the Holy Spirit, I have received the Holy Spirit. आणि बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की मला पवित्र आत्मा मिळालेला आहे, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. But lot of times, whether we are in touch with that Holy Spirit, whether I have a good relationship with Him, whether I am communicating with Him, whether what He wants to say to me, whether I am listening to that. पण पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे का, मी त्याच्या सोबत आहे का, तो माझ्या बरोबर बोलतो का, किंवा मी त्याचं ऐकतो का. These all things are important when you say that somebody is in me and with me. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपण म्हणतो की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. I met some person maybe 10 years back. आणि 10 वर्षापूर्वी कदाचित मी एखाद्या व्यक्तीला And if भेटलो. I am in an airport, or if I am in a train station, and that person comes and say, "Hi Satish, how are you? Do you remember we have met 10 years back?" कदाचित विमान तळावरती किंवा रेल्वे स्थानकावरती कदाचित तो व्यक्ती अचानक माझ्या पुढे आला आणि म्हटला, 10 वर्षापूर्वी आपण सतीश भेटलो होतो, तुला माहिती आहे का? And maybe he is recognizing me, but I am unable to recognize him. कदाचित तो मला ओळखत असेल पण मी त्याला कदाचित ओळखत नसेल. Does that mean that person is with me? याचा अर्थ असा आहे का तो व्यक्ती माझ्याबरोबर Does आहे? that mean that I have a relationship with him? याचा अर्थ असा आहे का माझी त्याच्याशी नातेसंबंध Yes, I आहेत? knew him. हा, मला कदाचित तो माहिती आहे. Yes, I met him. मी त्याला भेटलेलो आहे. Maybe we have a cup of coffee together. आम्ही कदाचित एक चहा किंवा कॉफी पिली असेल. Maybe we had an interaction of 10-15 minutes together. 10-15 मिनिटं आम्ही संवाद केला असेल. But that doesn't mean that I have a relationship with him. याचा अर्थ असा नाही की माझे त्याच्याशी That नातेसंबंध doesn't आहेत. mean that I am communicating with him regularly. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याशी नेहमी बोलत असतो. So Apostle Paul in 1 Corinthians chapter 6 and verse 19, Apostle Paul is saying a very beautiful, word over here. He says, "Don't you know that your body is the temple of the Holy Spirit
who is in you, whom you have received from God. आणि पौलाचे करंथीकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वा वचन. तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का? Don't you know it? तुम्हाला माहिती नाही का? Apostle Paul is not saying that it is. What he is saying that don't you know it? I mean, he's asking a question to you. He's asking a question to me. He's asking to the question to the Corinthians, and he's asking a question to today's church. आणि प्रेषित पौल इथं म्हणत नाही की तुमच्यामध्ये तो आहे. ते आज ते करंथी लोकांना म्हणत आहेत आणि आजच्या मंडळीला त्या प्रश्न विचारत आहेत की तुम्हाला ठाऊक नाही काय? Don't you know? तुम्हाला ठाऊक नाही काय? Means he is there, but you don't know maybe. तर प्रेषित पौल इथं म्हणत आहे तो कदाचित तिथं आहे पण तुम्हाला ठाऊक नाही. He is there, तो तिथे आहे but you don't know. पण कदाचित तुम्हाला That's माहिती the नाही. reason I said that we have to introspect ourselves. आणि म्हणूनच मी आधी सांगितलं की आपण आपल्या आत्म्याचं परीक्षण करणं गरजेचं We आहे. need to do a self-analysis. We need to check. आणि आपण स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. Meeting somebody some years back doesn't mean I have a good relationship. आणि काही वर्षांपूर्वी मला मिळाला याचा अर्थ असा नाही की माझे त्याच्याशी चांगले नातेसंबंध आहेत. Even, a husband and wife, when they get married in a church, आणि जेव्हा नवरा पती पत्नी चर्च मध्ये लग्न होतं after that, त्याच्यानंतर when they take the vows, आणि जेव्हा ते वावस घेतात, when they share the ring and then they put the garlands to each other, ते एकमेकांना रिंग घालतात आणि एकमेकांना जेव्हा हार घालतात, and after that, त्याच्यानंतर that doesn't mean that because of that now the relationship is good. Because of that it just started the relationship, right? याचा अर्थ असा नाही की त्यांचे नातेसंबंध लगेच चांगले झाले. याचा अर्थ हाच आहे की त्यांनी त्यांच्या नातेसंबंधाला सुरुवात केली And they have to work on the relationship. आणि त्या नातेसंबंधावरती त्यांना काम करण्याची गरज आहे. Relationship is something which doesn't happen naturally. आणि Okay? नातेसंबंध जे आहेत ते अचानकच होतात असे नाहीये. It is not a magic. ते काय एक जादू नाहीये. It has to be worked on. त्याच्यावरती काम करायचं गरजेचं आहे. If you want to travel together on for 10 kilometers with somebody, जर तुम्हाला 10 किलोमीटर कोणासोबत प्रवास करायचा आहे and if you want to go together, आणि त्याच्या सोबत तुम्हाला जायचंय, then you also need to take the steps ahead. आणि त्याच्यावर तुम्हाला सोबत पावलं टाकणं गरजेचं आहे. You cannot sit at one place and he is going ahead. आणि तुम्ही एका ठिकाणी बसून त्याच्या सोबत तुम्ही चालू Maybe he can help you to pull you, to push you, but you have to take some steps. तो तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न करेल, पण उचलायचा प्रयत्न करेल, पण काही पावलं तुम्हाला चालायची गरजेचं आहे. It has to be two ways, both sides. आणि दोन्ही बाजूंनी ते असलं पाहिजे. Similarly, when you say that I have received the Holy Spirit, तसंच जेव्हा तुम्ही म्हणता मला पवित्र आत्मा मिळालेला आहे, once upon a time, कधीतरी काळी, maybe in a church, maybe in a crusade, maybe in a youth camp, maybe in a women's meeting, चर्च मध्ये, एखाद्या सभेमध्ये, एखाद्या महिलांच्या सभेमध्ये किंवा तरुणांच्या सभेमध्ये, and that time I had an encounter with the Holy Spirit. तेव्हा मला पवित्र आत्म्याशी एन्काउंटर झालेला आहे. That time I received Him. आणि त्यावेळेस मला तो पवित्र आत्मा I spoke in मिळालेला आहे. tongues. मी त्या अन्य भाषेत बोललेलो I आहे felt very powerful. आणि तेव्हा मला मी सामर्थ्याने भरल्यासारखं वाटलं I was filled with the baptism of fire. आणि तेव्हा मला अग्नीचं बाप्तिस्म Oh, I was so much charged and excited. आणि तेव्हा मला खूप शक्ती सामर्थ्य मिळालेलं But होतं. after that, it is my responsibility as a believer to continue to stay in that fire. तर एक विश्वासणारा म्हणून माझी ही जबाबदारी आहे की त्या अग्नीमध्ये मी चाललो पाहिजे. We need to fan the fire. तो जो अग्नी आहे त्याला आपण हवा मारली पाहिजे. Yes, if you want to have that fire continuously burning, you need to fan it, right? आणि जर तुम्हाला वाटतं तो अग्नी तुमच्यामध्ये जिवंत राहावा, जळता राहावा, तर त्याला वारा घालणं गरजेचं आहे. When we sometimes as a family, when we do a barbecue आणि जेव्हा आम्ही कुटुंब एकत्र येऊन बार्बेक्यू on our करतो terrace, आमच्या टेरेसवर, and my daughter is the most busiest person that time, आणि तेव्हा आमची मुलगी सर्वात जास्त व्यस्त असते, because she is continuously looking at the fire, the coals, whether they are burning or no. आणि ती नेहमी लक्ष ते तिचं त्या कोळशाकडे असतं, तो कोळसा जळत आहे की नाही, And she will fan it. आणि त्याला ती हवा घालते. If the fire is proper, आणि जेव्हा तो कोळसा चांगला
then the meat on those bars will be cooked properly. आणि जेव्हा ते गोष्ट चांगला पेट घेतो तेव्हा ते जे त्याच्यावरती ठेवलेलं जे मटण असेल किंवा मांस असेल ते चांगलं शिजतं. The fanning the fire is very, very important. म्हणून त्या अग्नीला हवा घालणं फार महत्त्वाचं आहे. Similarly, if some coals are totally, exhausted over and turned into ashes, we need to put fresh new coals in that. आणि बऱ्याच वेळा त्याच्यामधले जे कोळसे आहेत ते जास्त पेट घेऊन इतके लाल झालेले असतात त्याच्यामुळं काही चांगले कोळसे जे आहेत ते पुन्हा आम्हाला त्याच्यामध्ये टाकायला लागतात. We need to continuously grow in our relationship with the Holy Spirit. आणि तसंच पवित्र आत्म्याच्या बरोबर नातेसंबंधामध्ये आपल्याला अधिक आणि अधिक वाढणं We गरजेचं आहे. cannot depend on our 10 years back relationship with the Holy Spirit. आणि 10 वर्षापूर्वी जो पवित्र आत्मा मिळाला आहे तो घेऊन आपण तिथे शांत बसायचं नाही. We need to develop our relationship as we develop a relationship between people. जसं आपण लोकांशी आपले नातेसंबंध प्रस्थापित करतो आणि चांगले ठेवतो तसंच पवित्र आत्म्याशी जो नातेसंबंध आपल्याला झालेला आहे तो आपण चांगला ठेवणं And गरजेचं that's आहे. the reason Apostle Paul is saying, don't you know that He dwells in you? Don't you know that your body is the temple of the Holy Spirit? आणि म्हणून इथं प्रेषित पौल असं लिहित आहे की जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का? Don't you know? तुम्हाला ठाऊक नाही का? This is the question He's asking us. आणि तो आज आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न विचारत आहे. He is alerting you. तो आपल्याला एक धोक्याची सूचना सांगत आहे. Today's church, today's believers need to be alerted, need to be waken up from the sleep. आणि आजची जी विश्वासणारी आहे आजची जी मंडळी आहे त्यांनी झोपेतून जाग होणं गरजेचं आहे. I cannot win today's war. Listen to me very carefully. I cannot win today's war because of the old battles that I've won 10 years, 15 years, 20 years back. आणि आजचं युद्ध मी गेले जे युद्ध जिंकले त्याच्यावरती मी आजचं युद्ध जिंकू शकत नाही. I need to exercise. I need to eat well. I need to rest well. I need to sharpen my weapons. I need to do everything that is possible for my today's war to be won. आणि आजचं जे माझं युद्ध आहे त्याच्यामध्ये जर मला विजय व्हायचा आहे तर मला त्याच्यासाठी व्यायाम करणे चांगलं जेवण जेवणे आणि तसंच चांगला आहार घेणे आणि माझे जे शस्त्र आहेत त्याला सदोदित धार असणे हे गरजेचं आहे. We are called as the temple of the Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याचं मंदिर असं बोललेलं आहे. Yes, we are called as the temple of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं मंदिर असं आपल्याला बोललेलं आहे. Some people while listening to this message or maybe listening this message later on they will say, what pastor you are talking about the temple? आणि काही लोक जे आता बघत असतील जे नंतर बघतील ते म्हणतील पास्टर तुम्ही मंदिराबद्दल काय बोलता? We ourselves go to church sometimes in a year 2 to 3 times or maximum 5 times or 6 times. आणि आम्ही कधीतरी त्या मंदिरात जातो कधी वर्षातून 6 वेळा 3 वेळा किंवा 2 वेळा. Because for us temple is what? आमच्यासाठी मंदिर काय आहे? A typical type of an architecture, a building. एक बिल्डिंग जी आहे जी इमारत जी आहे विशिष्ट प्रकारची इमारत जी आहे ती आमच्यासाठी मंदिर आहे. Maybe a cross over there. आणि त्याच्यावरती कदाचित एखादा क्रॉस Too many chairs there. खूप साऱ्या खुर्च्या ठेवलेल्या No असतील many people there. आणि खूप सारे लोक असतील नसतील. No many people there. तिथे अधिक लोक You see always churches, you see always temples, so many chairs and lot of chairs are empty. आणि तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा तुम्ही त्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेल अनेक खुर्च्या तिथे रिकाम्या असतात. That is a church for us. That is a temple for us. आणि ते आपल्यासाठी मंदिर आहे. God is looking for people, those who will not just go to church, not just go to the temple, but they themselves will be the temple. आणि देव आज अशा लोकांच्या शोधामध्ये आहे जे फक्त त्या मंदिरात जातील असे नाही तर ते स्वतः जे मंदिर होतील. Amen. Yes, He is looking for such people. आणि तो अशा लोकांच्या शोधामध्ये आहे That they will not just go for the church. ते फक्त चर्चला जायचं म्हणून They will not just go to the temple. ते फक्त त्या मंदिरात जातील असे But they नाही. themselves will also be the temple. ते स्वतःला सुद्धा ते मंदिर बनवतील. Because the Holy Spirit is dwelling in them. कारण पवित्र
residing, staying in them. आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करतो, त्यांच्यामध्ये राहतो. That is the reason Apostle Paul is saying, don't you know that? आणि म्हणूनच प्रेषितपणे तो सांगत आहे, तुम्हाला ठाऊक नाही काय? Don't you know that? तुम्हाला माहित नाही Can काय? we ask a question to ourselves? Do I know that? आणि आज आपण आपल्याला प्रश्न विचारू शकतो, आपल्याला ठाऊक नाही काय? मला ठाऊक नाही. मला ठाऊक नाही का? Do I know that? मला ठाऊक नाही It का? is an individual question today morning I would like to ask to all of you. आणि आज मी तुम्हा सर्वांना प्रत्येकाला वैयक्तिकरित्या प्रश्न विचारत आहे की तुम्हाला ठाऊक We नाही need to ask a question to ourselves. आणि आज आपण स्वतःला हा प्रश्न Do I विचारू know that I am a temple of the Holy Spirit? मला हे माहिती नाही का की मी एक मंदिर आहे? If I know that, how should I live my life? जर मला हे ठाऊक आहे की मी त्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तर मी माझं जीवन कसं जगलं पाहिजे? My life should be clean, तर माझं जीवन हे स्वच्छ पाहिजे, should be pure. शुद्ध पाहिजे, My life should be holy. माझं जीवन पवित्र पाहिजे. You know, when a guest is coming at your home, nobody keeps the home dirty and shabby and messy, right? आणि जेव्हा पाहुणे आपल्याकडे येतात तेव्हा आपलं घर अस्वच्छ नसतं. And if, for example, even if he comes as a surprise, we try to adjust it, we try to make it clean, and we try to make it proper. आणि जर अचानक कोणी पाहुणे आले तर लगेच आपण आपलं घर स्वच्छ करतो. जे अस्ताव्यस्त पडलेलं आहे ते सगळं नीट सावरून ठेवण्याचा प्रयत्न We करतो. have so much of respect for the guests that are coming at our home. आणि जे पाहुणे आपल्याकडे येतात त्यांचा आपण सन्मान करतो. We have so much of respect for them. त्यांना आपण किती त्यांना आपण मान What देतो. about Holy Spirit? पण पवित्र आत्म्याचं काय? When Holy Spirit wants to dwell in us, जेव्हा पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये वस्ती करायची आहे, but we are only wanting Him to come, meet, and then leave us. पण आपली इच्छा असते की पवित्र आत्म्याने यावं, आपल्याला भेट द्यावी आणि निघून जावं. And Holy Spirit leaves also. आणि पवित्र आत्मा निघून सुद्धा जातो. As I said, He is the third person in the Trinity. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्रैक्य देवांमध्ये तो एक व्यक्ती आहे, देव He आहे, is a God. तो देव आहे, He represents God. तो देवाला प्रतिनिधित्व करतो. So He also can leave if He is not being attended well. जर त्याचं आपण चांगल्या प्रकारे स्वागत केलं नाही, पाहुणचार केला नाही, तर तो सुद्धा आपल्यामधून निघून जातो. You know, human beings are not only sometimes mistreating people, but they also mistreat God. They also mistreat God's Holy Spirit. आणि लोक जे आहेत ते फक्त लोकांचा अपमान करतात, त्यांना दुःखी करतात असं नाही, तर ते बऱ्याच वेळा पवित्र आत्म्याला दुःखी करतात, देवाला देखील दुःखी In करतात. Genesis chapter 6 and verse 6, it is said, and the Lord regretted that He had made man on the earth, and He was grieved in His heart. This is the incident during the time of Noah. आणि नोहाच्या वेळेस उत्पत्तीमध्ये असं लिहिलेलं आहे, 6वा अध्याय 6वं वचन, म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. Oh, you see, who is man? मनुष्य कोण आहे? Who is human being? मानव का कोण आहे? Creation of God. देवाने निर्माण केलेला. How He created? आणि त्यांनी त्याला कसं In His own image. त्याच्या प्रतिरूपाचा. Very nice, beautiful. सुंदर आणि चांगला असा. But this man now is grieving the God. पण हा मनुष्य जो आहे त्याने देवाला दुःखी केलेला आहे. We human beings are not only good in grieving human beings, but we are also good in grieving God. आणि आपण फक्त लोकांना दुःखी करतो असं नाही, किंवा त्यांचा अपमान करतो असं नाही, तर देवाला पण आपण दुःखी That is the करतो. quality that human being has developed for, when they started living in this earth. आणि जसं पृथ्वीवरती मानव जातीने जगायला सुरुवात केली, तसं ते देवाला ट्रीट करायला लागले. तशी त्यांच्यामध्ये तशी त्यांच्यामध्ये तो स्वभाव येऊ लागला. Yes, this kind of nature has been developed. This was not the nature from God. हे देवापासून आलेला स्वभाव नाहीये, तर हा स्वभाव मानवाने स्वतःसाठी As they started living on this, yes, as they started living on this earth, they started developing this nature. आणि हा चुकीचा जो स्वभाव आहे तो
त्यांच्यामध्ये पृथ्वीवरती जसं ते राहायला लागले तसं You त्यांच्यामध्ये see in आलं. Psalm 78 and verse 40, Psalm 78 and verse 40, during the time of Moses, it says how often they disobeyed him in the wilderness and grieved him in the desert. How often means many times. Many times they disobeyed him in the wilderness and grieved him in the desert. 40. स्तोत्रसंहिता 78 याचं 40वे वचन. किती वेळा तरी त्यांनी रानात त्याच्या विरुद्ध बंडाळी केली, किती वेळा तरी त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले. Yes, the own chosen people of God, they disobeyed and then they grieved the God. आणि देवाने स्वतः निवडलेले जे लोक आहेत त्या लोकांनी देवाला कितीतरी वेळा दुःखी केलेला आहे आणि त्याचा आज्ञाभंग केलेला आहे. Sometimes we human beings are like that. आणि आपण बऱ्याच वेळा जे मनुष्य आहोत ते असेच आहोत. So we do things which hurts human being. We do things which also hurts God आणि Himself. बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टी करतो जे ज्याच्याने लोकांना दुःख होतं तसंच देवाला सुद्धा आपण दुःख देतो. Isaiah chapter 63 and verse 10. Isaiah 63 and verse 10. It says, "They rebelled and grieved His Holy Spirit, so He turned and become their enemy." They rebelled and grieved His Holy Spirit. यशाया 63 याचा 10वा अध्याय 10वं वचन. बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा, लोकांचा मार्ग नीट करा. 63:10. तरी त्यांनी बंड केला व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले. But they rebelled and grieved the Holy Spirit. यशायाचा 63वा अध्याय 10वं वचन. तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. Means the Holy Spirit, it has come in me. म्हणजेच पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला. I was eager to have Him, curious to have Him in my life once upon a time. आणि काही वेळापूर्वी, काही वर्षांपूर्वी माझी खूप इच्छा होती आणि मी खूप आवेशी होतो की तो पवित्र आत्मा मला So मिळावा. Holy Spirit received the invitation आणि पवित्र आत्म्याने मी दिलेलं आमंत्रण and He स्वीकारलं. came in my life. तो माझ्या जीवनामध्ये आला. But now after some time, पण काही वेळानंतर my behavior, माझी वागणूक, my attitude, माझा स्वभाव, the pride and the egos that are in me, जो माझा आलेला गर्विष्ठपणा आहे, मीपणा जो the आहे, repetitive sinful nature, जे वारंवार मी जे पापमय माझे जीवन आहे, the disobedience nature, जे आज्ञा न पालन करण्याचा माझा स्वभाव the आहे, lustful thoughts, जे वास्तवाचे माझे विचार आहेत, the dirty, filthy thinking, जे घाणेरडे असे जे माझे विचारसरणी आहे, the Holy Spirit, and the Holy Spirit feels very uncomfortable in you. तर माझ्यामध्ये जो पवित्र आत्मा जो आहे त्याला तर राहण्याची इच्छा नाही, तो अस्वस्थ झाला. And in spite of that, after all this, I am not communicating with Him. आणि एवढा सगळं असून तो अस्वस्थ असताना पण तो माझ्यामध्ये राहत असताना पण मी त्याच्याशी संवाद साधत I am not having a good relationship with माझ्याशी Him. त्याचे चांगले संबंध नाहीये. What do you think He will continue with us? तर तो आपल्यामध्ये राहील का? I'm asking a question to you today. आज सकाळी मी तुम्हाला प्रश्न As विचारतो. Paul says, don't you know? तर आज प्रेषित पावले म्हणत होते की तुम्हाला ठाऊक नाही काय? As I'm also asking a question to myself, to all those who are watching this message, that will the Holy Spirit continue to stay if we disobey, if we live sinful life, if we live lustful life, if we are in addictions? जर आज सकाळी तुम्हाला आणि मला हाच प्रश्न आहे, जर माझं जीवन पापमय आहे, माझं जीवन वासनामय आहे, मी घाणेरड्या गोष्टी करत आहे किंवा व्यसनांमध्ये आहे आणि त्या पवित्र आत्म्याशी मी काही संबंध ठेवत नाहीये, तर तरी पण तो माझ्यामध्ये राहील का? Yes, this is the question. तर आज हा प्रश्न आहे. This is the question to all of us today. आज सकाळी हा आपल्या प्रत्येकाला प्रश्न We आहे. cannot live with that feeling that 10 years back I received Holy Spirit and now I'm okay with it. I have not communicated. I'm living my life as I want to live. 10 वर्षापूर्वी जो मला पवित्र आत्मा मिळालेला आहे त्याच्याशी आता माझा काही संबंध नाहीये. मला माझं जीवन जसं जगायचं आहे तसं मी जगत आहे. Bible says in Acts chapter 7 and verse 51, you stiff-necked and uncircumcised in hearts and ears,
you always resist the Holy Spirit as your fathers did, so you do. आणि प्रेषितांची कृत्य याचा 7वा अध्याय 51वा वचन. अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानाची सुलता न झालेल्या लोको, तुम्ही तर पवित्र आत्मा सर्वदा विरोध करता, जसे तुमचे पूर्वज तसेच. What we are doing, we are resisting the Holy Spirit. आपण काय करतो तर आपण पवित्र आत्म्याचा विरोध करत आहोत. The same Holy Spirit which we wanted some years back, we were eager, we were desperate to have him. जो पवित्र आत्मा ज्याला आपल्याला जो पवित्र आत्मा पाहिजे होता, आपण उत्कंठतेने त्याची वाट पाहत होतो. आपली इच्छा होती की त्याने आपल्यामध्ये यावं. He accepted the invitation. आणि त्याने आपलं आमंत्रण स्वीकारलं. He came in your life. आपल्या जीवनामध्ये तो आला. But you have not treated him well. पण आपण त्याला चांगली अशी वागणूक दिली. You are not communicating with him. आपण त्याच्याशी संभाषण केलं नाही. You are not having a good relationship with him. आपण त्याच्याशी चांगले नातेसंबंध ठेवले नाही. You are not hearing to what he is saying. तो काय सांगत आहे त्याची वाणीकडे आपण लक्ष दिलं. You are not cleaning, keeping that place clean where he wants to reside for a longer time. आणि ज्या ठिकाणी तो वस्ती करणार आहे ते ठिकाण आपण स्वच्छ ठेवलं नाही. Holy Spirit came to reside, to stay, to dwell for a longer time. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये आला होता, त्याला आपल्यामध्ये वस्ती करायची होती भरपूर काळासाठी, भरपूर वेळासाठी. You know, couple of years back when near our houses, you know, in our society we saw a family was staying there. आणि काही वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीमध्ये एक कुटुंब राहत होतं. And we saw that, you know, suddenly one day morning we saw that nobody was staying there. आणि अचानक एक सकाळी उठल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी कोणीच राहत नाही. So we discussed, we said maybe they have gone for a holiday. आणि आम्ही बोललो की कदाचित ते बाहेर गेले असतील सुट्टीसाठी. So after 3-4 days we saw nobody still there. आणि 3-4 दिवस गेल्यानंतर पण आम्ही पाहिलं तर तिथं कोणी राहत नव्हतं. So we thought maybe they have gone for, you know, for some business work, so maybe it takes time sometimes, so maybe, you know, they are on a business tour. तर आम्ही असा विचार केला कदाचित काही व्यवसायाच्या कामानिमित्त ते बाहेर गेले असतील अधिक वेळासाठी. But it happened that after some more days also they were not seen there. आणि खूप दिवस गेल्यानंतर सुद्धा ते लोक कोणी दिसले So we checked, we asked, you know, our neighbors and other people over there. आणि आमच्या जे शेजारी आहेत त्या सर्वांना मी विचारलं. So they said they shifted. तर त्यांनी आम्हाला सांगितलं ते दुसरीकडे They गेले. sold the property and they have moved to some other city. त्यांनी त्यांचं घर विकलेलं आहे आणि ते दुसऱ्या शहरामध्ये राहायला गेले. Similarly, if the Holy Spirit also shifts from your heart to some other place. तसंच पवित्र आत्मा पण तुमच्याकडून निघून जाऊन तो दुसऱ्या ठिकाणी जाईल. Why he will do that? का तो तसं करेल? Because you have not treated him the way he should be treated. तुम्ही त्याला चांगली वागणूक दिली नाही जशी तुम्ही त्याला द्यायला पाहिजे होती. You go for a celebration. Some people have invited him for a program, and if you go for a program and a celebration over there, आणि तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाता जेव्हा तुम्हाला कोणी आमंत्रित करतं त्यावेळेस आणि तुम्ही तिथं तो कार्यक्रम साजरा and करता. when you see the host of the program is not attentive to you, तर तिकडचा जो व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला आमंत्रित केलेला आहे त्या व्यक्तीने तुम्हाला चांगली वागणूक दिली नाही. maybe you will think, it's okay because there are so many people, I don't expect much VIP treatment, it's fine. तर तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे की मी एकदम VIP नाही आणि ते लोक व्यस्त आहेत म्हणून त्यांनी मला नीट But if he is ignorant to you, पण जर त्याने तुमच्याकडे लक्षच दिलं नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष if he केलं, started mistreating you, जर तुम्हाला त्याने चांगली वागणूक दिली what नाही, you will do? तुम्ही काय करता? You will definitely leave the program and you will come, right? आणि त्या कार्यक्रमातून निश्चितच बाहेर येतात आणि तुम्ही निघून जाता. Similarly, it's about the Holy Spirit. तसंच पवित्र आत्म्याचं आहे. Apostle Paul says that your body is a temple of the Holy Spirit. तसंच प्रेषित पौल इथे सांगत आहे की तुमचं जे शरीर जे आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. And this Holy Spirit wants to dwell, not just dwell for a short time, but a long time. त्याच पवित्र आत्म्याला तुमच्या मध्ये राहायचं आहे आणि फक्त थोड्या वेळासाठी नाही तर दीर्घ काळासाठी तुमच्यामध्ये राहायचं आहे. But you have made the place so messy. पण तुमचं जे ज्या ठिकाणी त्याला राहायचं आहे ती जागा तुम्ही इतकी अस्वच्छ घाणेरडी केली You are आहे. not even bothered to communicate or look at him. तुम्ही त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, त्याच्याशी बोलत सुद्धा नाही. You are so ignorant about him. आणि तुम्ही त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष करताय. You are grieving him. आणि तुम्ही त्याला दुःखी करत आहात. You are resisting him.
one motive and one task, and that is to be with you, to help you, to guide you, to direct you, and to support you. Right? पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो, तो एकच कामगिरीवरती तुमच्यामध्ये राहतो किंवा ती कामगिरी त्याचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे तुमच्यामध्ये राहणं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणं आणि तुम्हाला सल्ला देणं. He is to assist us. आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतो, तो मदत करण्यासाठी. You know, when Jesus Christ left, the disciples were saying, "Oh, now what will happen? Jesus Christ, if you go, who will help us?" आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, त्याच्या शिष्यांना सांगितलं की माझी वेळ आलेली आहे, तेव्हा त्याचे शिष्य घाबरले आणि ते म्हटले की जर तू आमच्यामधून निघून गेला तर आमच्याबरोबर कोण राहील. He said that don't leave Jerusalem. त्यांनीच येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की यरूशलेम सोडून कुठेही जाऊ नका, Because Holy Spirit will come. कारण पवित्र आत्मा येणार आहे. He will empower you. आणि तो तुम्हाला सामर्थ्य देणार He आहे. will guide you. तो तुम्हाला मार्गदर्शन करणार He आहे. will help you. तो तुमची मदत करणार He आहे. will counsel you. आणि तो तुम्हाला सल्ला देणार He आहे. will assist you on all the work that I have given you. जे कामगिरी मी तुम्हाला दिलेली आहे त्या प्रत्येक कामगिरीमध्ये तो तुमचं मार्गदर्शन करणार आहे. You will do much more greater the work than me myself. जे कामं मी या पृथ्वीवरती असताना केलेली आहेत त्याच्याहून अधिक तुम्ही करणार How आहात. you will do that? तुम्ही कसे With the करणार? help of the Holy Spirit. ते पवित्र आत्म्याच्या सहाय्याने With the करणार. help of the Holy Spirit. ते पवित्र आत्म्याच्या सहाय्याने If करणार. Holy Spirit wants to dwell in you, जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहायचा आहे, वस्ती करायची if आहे, this Holy Spirit is pure Spirit of God, तर हा जो पवित्र आत्मा जो आहे तो शुद्ध देवाचा आत्मा आहे. this Holy Spirit who is holy, जो पवित्र आत्मा पवित्र आहे, the Holy Spirit who is powerful, आणि जो पवित्र आत्मा who सामर्थ्यशाली आहे, represents God, जो देवाचा प्रतिबिंब आहे, प्रतिनिधित्व करतो, the one who is the third person in the Trinity, या त्रैकामधला एक जो तो व्यक्ती आहे, देव आहे, when he wants to reside in you, आणि जेव्हा तो तुमच्यामध्ये राहणार आहे he decided to reside in you. आणि त्याची इच्छा आहे की त्याला तुमच्यामध्ये राहायचं आहे दीर्घ काळासाठी. When he wants to reside in you for a long time, आणि त्यांनी जर निर्णय घेतलाय तुमच्या बरोबर दीर्घकाळ राहण्यासाठी, you are becoming a reason for him to leave you. तर तुम्ही एक कारण होताय की त्यांनी तुमच्यापासून निघून जावं किंवा दूर जाण्यासाठी. That's the reason Apostle Paul is saying, don't you know that you are the temple of the Holy म्हणून Spirit? प्रेषित पौल इथं प्रश्न विचारत आहे की तुमच्या मंदिरामध्ये तो पवित्र आत्मा वस्ती करत आहे का? तुम्हाला ठाऊक आहे का? Don't grieve him. त्याला दुःखी करू नका. Don't grieve him. त्याला दुःखी करू नका. If a guest is at your home, जर कोणी पाहुणे तुमच्याकडे आले and if the children speak something which is insulting to the guest, आणि जर लेकरांनी काही अशा चुकीच्या गोष्टी बोलल्या ज्याच्याकरून जे आपल्याकडे पाहुणे आले त्यांचा अपमान झाला, now because they are children, the guest might say, because they are children is okay, it doesn't matter, right? आणि ते लहान लेकर आहेत म्हणून कदाचित ते पाहुणे म्हणते ठीक आहे काही नाही, ते लहान लेकर आहे. But if the elder people also support them, पण जर मोठे लोक पण त्यांना सपोर्ट केला, then that's the insult of the guest. ते म्हणजे पाहुण्यांचा अपमान केल्यासारखं आहे. You think that the guest will stay at your home? तर तुम्हाला असं वाटतं का तो पाहुणा तुमच्या घरात बसून राहील? If you from your action resist the Holy Spirit, जर तुम्ही तुमच्या कृतीतून त्या पवित्र आत्म्याला विरोध केला, he will not stay. तो राहणार नाही. He said that I have come, accepted your invitation, my child. आणि तो म्हणतो की मी आलो कारण तू मला आमंत्रित केलेलं होतं माझ्या मुला. I have come not to stay for a temporary time. मी तुझ्या जवळ राहण्यासाठी आलो, तर फक्त तुझ्यामध्ये राहण्यासाठी आलो, तर थोड्या काळासाठी नाही. I wanted to be with you. आणि माझी इच्छा होती मी तुझ्या I wanted सोबतच राहावं. to give you full support. आणि माझी इच्छा आहे मी तुला पूर्ण मार्गदर्शन In करावं. every decision of yours, I will guide you. आणि तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मी तुझं In मार्गदर्शन every करावं. step of yours, I will strengthen you. आणि तुझ्या प्रत्येक मार्गामध्ये मी तुझ्या पावलांमध्ये मी तुला बळ देण्यासाठी. In every challenge of your life, I will give you the wisdom to face it and to overcome it. आणि तुझ्या जीवनामध्ये असलेल्या सर्व चॅलेंजेसला मी सामोरे जाऊन त्याच्या पुढे तुला घेऊन जाण्यासाठी मी तुझ्यामध्ये आलो. Amen. He is not there to defeat, but he is there
to make you victorious. आणि फक्त तुम्हाला तुमची हार व्हावी म्हणून तुमच्यामध्ये तो आलेला नाही, तर तुम्ही त्या विजयापर्यंत जावं म्हणून तो तुमच्यामध्ये आलेला आहे. But if my behavior is not according to the scriptures, is not according to what he expects, then definitely he will move, he will go, he will leave you. जे माझी वागणूक जर वचनात आहे तशी नसेल आणि मी त्याला चांगली वागणूक दिली नाही, तर निश्चितच तो माझ्यापासून निघून जाणार आहे. You see, as I mentioned you know, during the time of Noah, the people, the children of Israel, the people during those days, they grieved God. आणि नोहाच्या वेळेस मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की जे यहुदी लोक होते, आजूबाजूचे जे लोक होते, त्यांनी त्या देवाला दुःखी केलेलं होतं. You see, during the time in the wilderness also they challenged God, they also challenged Moses. They disobeyed God. They also disobeyed Moses. They insulted God. They disobeyed Moses. आणि जसं देवाने त्यांना घेऊन आला, त्या अरण्यात चालत असताना त्यांनी देवाचा अपमान केला, मोशेचा अपमान केला, त्यांनी देवाला कुरकुर केली, मोशेला पण कुरकुर केली, आणि तसंच देवाच्या आज्ञा पण त्यांनी केली नाही आणि मोशेची पण आज्ञा पण त्यांनी केली नाही. And then you see in the book of Isaiah, they also grieved the Holy Spirit. आणि नंतर तुम्ही पाहिलं की यशायामध्ये की त्यांनी पवित्र आत्म्याचा दुःखी केलेला आहे. Are you with me? तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतोय? We should not grieve the Holy Spirit. आपण त्या पवित्र आत्म्याला दुःखी केलं नाही पाहिजे. We should not resist the Holy Spirit. त्याचा आपण विरोध नाही केला पाहिजे. In fact, we should communicate with Him more. त्याच्यापेक्षा आपण अधिक त्याच्याशी संभाषण केलं पाहिजे. Instead of that, we should hug Him, spend time with Him, talk to Him, hear from Him. त्याला दुःखी करण्यापेक्षा, त्याचा विरोध करण्यापेक्षा त्याला आलिंगन दिलं पाहिजे, त्याच्याशी अधिक आपले नातेसंबंध चांगले केले पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याची वाणी आपण ऐकली पाहिजे. When you have a good relationship with Him, आणि जेव्हा पवित्र आत्म्याशी तुमचे नातेसंबंध चांगले होतील, when He sees that there is no sin, जेव्हा तो बघेल तुमच्यामध्ये पाप नाही, there is no filth, dirt, ते तुमच्यामध्ये काही घाणेरड्या गोष्टी नाही, when He sees there is no lust, जेव्हा तुमच्यामध्ये काही वासना नाही, He sees there is no pride, no egos, कोणता मीपणा नाही, प्रौढी नाही, you see that there is no wrong attitudes, आणि तुमचा चुकीचा असा स्वभाव नाही, when you see that there are no wrong motives, आणि चुकीची तुमची काही धोरण नाही, जेव्हा तो हे बघेल, when you see that such a pure, such a nice life, आणि जेव्हा तो बघेल किती स्वच्छ आणि सुंदर असं तुमचं जीवन आहे, he will say that I need to increase, extend my contract. आणि तेव्हा तो म्हणेल की मला तुमच्यामध्ये अधिक दिवस वस्ती करायची आहे, दीर्घ काळासाठी वस्ती करायची आहे. You know, I have given a house on rent, आणि माझं जे घर आहे ते भाड्याने दिलेलं आहे, and in that house the tenant is satisfied for 1 year, and then he calls me and he says that our 11 months contract is over, now I am to extend it for another 1 year. आणि त्या घरात जो आमचा भाडेकरू आहे त्याला ते घर खूप आवडलं, आणि मग त्यांनी 11 महिने झाल्यावरती मला फोन केला आणि तो म्हटला मला अधिक 1 वर्ष त्या घरामध्ये, Because I feel nice over here, कारण मला या घरामध्ये चांगलं I वाटतं, feel peaceful, या घरामध्ये मला शांती it's वाटते, so clean, it's so tidy, it is so nice, तुमचं घर खूप स्वच्छ आहे, चांगलं आहे आणि व्यवस्थित I आहे, feel peaceful here, मला या घरामध्ये खूप शांती वाटते, I feel fresh over here, आणि मला या घरामध्ये ताजतवानं वाटतं, I see I am growing here. आणि मी बघतोय की माझी या घरामुळे, या घरात राहिल्यामुळे माझी वाढ होत आहे, Wow, I feel so good. आणि तेव्हा मला खूप आनंद होतो, Because I'm going to get more rent now. आणि म्हणून मला चांगलं अधिक थोडंसं जास्त अधिक भाडं येईल. So I immediately say now if you getting so many good benefits, increase the rent by 10%. मग मी लगेच त्याला म्हणतो तुला इतकं चांगलं वाटतं की 10% भाडं वाढवून दे. The tenant is extending the contract. आणि जो भाडेकरू आहे तो त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे तो अधिक वाढवतो. The Holy Spirit wants to stay in your heart, in your life for a longer time. आणि पवित्र आत्म्याला तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अधिक वेळासाठी, अधिक काळासाठी राहायचं आहे. It is you who are responsible to extend the stay of the Holy Spirit in your life. आणि ते तुम्ही आहात. पवित्र आत्म्याला जर तुमच्या जीवनामध्ये अधिक वेळासाठी, अधिक समयासाठी जर तुम्हाला You ठेवायचं, communicate with Him. तुम्ही त्याच्याशी संभाषण You करा, have a good relationship with त्याच्याशी Him. चांगले नाते संबंध ठेवा, You don't mistreat Him. आणि
आणि त्याला दुःखी करू नका किंवा दुर्व्यवहार करू नका. You don't grieve him. आणि त्याला दुःखी करू नका, त्याला खिन्न करू नका. You don't resist him. त्याचा विरोध करू नका. Then what will happen? तर काय होईल? He will say, okay, Satish, okay, my son, okay, my daughter, okay, my friend, I am going to stay here for a longer time. तर पवित्र आत्मा म्हणेल की सतीश, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या मुलांनो, माझ्या लेकरांनो, मला अधिक वेळ तुमच्या बरोबर घालवायचा आहे, म्हणून मी अधिक काळ तुमच्यामध्ये राहणार आहे. If we don't do all this, जर या गोष्टी आपण काही केल्या नाही, there is a very big danger that can take place. तर आपल्याला खूप मोठा धोका पुढे होणार आहे. 1 Thessalonians chapter 5 and verse 19. 1 Thessalonians chapter 5 and verse 19. He says that do not extinguish the spirit. Do not extinguish the spirit. पौलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 19वा वचन. आत्म्याला विझवू नका. How many words in English is do not extinguish the spirit? 3 शब्द. In Marathi is 3 words, in English is 5 words. आणि मराठीमध्ये 3 शब्द आहेत. आत्म्याला विझवू नका. If you are not able to fulfill those things that I have mentioned earlier, then what will happen? The Holy Spirit gets extinguished. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्ही केल्या नाही पाहिजेत, त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितच तो पवित्र आत्मे तुमच्यातून विझून जाणार आहे, निघून He जाणार. will extinguish. तो विझून जाणार आहे. You know, as I give you the example of a barbecue, जसं मी तुम्हाला आधी बार्बेक्यूचं उदाहरण दिलं होतं. when we all eat at night, आणि जेव्हा रात्री आम्ही when we are सगळे satisfied, जेव्हा आम्ही तृप्त होतो, but still the coal, the flames are still there. आणि तरी पण तो जो थोडा कोळसा उरलेला असतो त्याच्यामध्ये तो अग्नी थोडासा असतो. But it is night time, पण रात्रीची वेळ and आहे we have done that on our terrace. आणि आमच्या टेरेस वरती ते केलेलं आहे. So we are going to go now and sleep. It's 12 o'clock at night. आणि रात्रीचे 12 वाजलेत आणि आता आम्ही जाऊन झोपणार But आहोत. we cannot keep that fire for the whole night. It's risky. आणि तो जो जळता जो कोळसा आहे तो आम्ही तसाच ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे धोका होऊ So शकतो. what we do? मग आम्ही काय We करतो? put some water on that, तर आम्ही थोडंसं पाणी त्याच्यावर टाकतो. and it gets extinguished. त्याच्यानंतर तो सर्व जो अग्नी आहे, तो पेट घेतलेला कोळसा जो आहे तो विझून It जातो turns into ashes. आणि तो एका राखेसारखा होतो. And next day morning we just sweep it and we throw it into the dustbin. आणि मग ती राख आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उचलतो आणि डस्टबिन मध्ये फेकून देतो. When we don't communicate, जर आपण पवित्र आत्म्याशी बोललो नाही, संवाद साधला नाही, when we don't hear the Holy Spirit, आपण पवित्र आत्म्याचं ऐकलं नाही, when we don't keep good relationship with the जर Holy पवित्र Spirit, आत्म्याशी आपण चांगले नातेसंबंध ठेवले नाही, when we grieve the Holy Spirit, जर पवित्र आत्म्याला आपण दुःखी केलं, when we resist the Holy Spirit, जर आपण पवित्र आत्म्याचा अपमान केला, त्याचा विरोध केला, what will happen? तर काय होईल? Apostle Paul, the same Apostle Paul who is saying in Corinthians that don't you know that you are the temple of God, जो प्रेषित पौल आपल्याला करंथीकरांच्या पत्रामध्ये सांगत आहे की तुम्हाला ठाऊक नाही काय की ते पवित्र आत्म्याचा तुम्ही मंदिर आहात. the same Apostle Paul is saying, तेच प्रेषित पौल तुम्हाला आज in सांगत आहे. Thessalonians he is saying, थेसलोनिकराच्या पत्रामध्ये ते सांगत आहेत, do not extinguish the Spirit. आत्म्याला विझू देऊ नका. Do not extinguish the Spirit. आत्म्याला विझवू नका. Are you with me? तुम्हाला कळत Who आहे? is responsible for extinguishing the Spirit? ते आत्म्याला विझवण्याची जबाबदार कोण कोण आहे? कारणीभूत आहे? कोण कारणीभूत आहे? It's you, it's me. तुम्ही आणि मी. Holy Spirit cannot be extinguished by himself. पवित्र आत्मा स्वतःच्या इच्छेने विझत नाही. It is not a normal coal that I gave you the example. तो सर्वसाधारण जो कोळसाचं उदाहरण It is not a piece of wood. एखाद्या लाकडाचं जसा नाही घेतो, It is like that burning bush. तो असा जळता ते झुडपासारखा आहे. It was burning continuously. It was not getting extinguished. जे जळतं झुडूप विझत होतं, त्याचा अग्नी तर तसाच होता. That was the speciality. That was the uniqueness of that burning bush. आणि ते विशेष ते जळतं झुडूप होतं, त्याचे तर विशिष्ट त्याच्यामध्ये ते शक्ती होती, गुण होता, that it was not getting seized. आणि तो विझू शकला नाही. Holy Spirit will be extinguished from you if
you don't do the things that I have listed you in the beginning of the message. पवित्र आत्मा तेव्हाच विझू शकतो ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जर तुम्ही त्या केल्या नाही तर तो तुमच्यामधून विझून जाईल. We are going to have this part 2 of this message in the coming Sunday. आणि येणाऱ्या रविवारी याचा भाग 2 तुम्हाला ऐकायला It is मिळेल. going to be very powerful आणि तो सामर्थ्यशाली असणार because we have only spoken about the indwelling of the Holy Spirit. आणि आपण फक्त पवित्र आत्म्याच्या राहण्याबद्दल, वस्ती करण्याबद्दल Now we सांगितले. have to go, if the Holy Spirit dwells in you for longer time, आणि जेव्हा पवित्र आत्मा अधिक वेळासाठी, समयासाठी तुमच्यामध्ये राहतो, then the outpouring will start. तेव्हा ओतून जाणं ची प्रक्रिया चालू होते. And that part is going to be in the next Sunday. आणि तो पुढच्या भागामध्ये असणार So आहे. today I leave you one more time with the question that Apostle Paul has given us. आणि आता मी तुमचा समारोप घेत आहे एका प्रश्नाने. As Apostle Paul said, जसं प्रेषित करून don't you know सांगतात, that you are the temple of the Holy Spirit? तुम्हाला माहिती नाही का तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात? He says that don't grieve the Holy Spirit. तर पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. And he says that the Holy Spirit will get extinguished. आणि जर तुम्ही त्याला दुःखी केला नाही, त्याचा विरोध केला नाही, केला तर तो विझून जाणार आहे. This is what I want to say today morning as we are closing this message. आणि हे वचन संपण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट It सांगायची is in your hand. हे तुमच्या हातात It is आहे. in my hand. हे माझ्या हातात Whether आहे. to keep the Holy Spirit burning in my life or to be extinguished in my life. पवित्र आत्म्याला माझ्यामध्ये जळत ठेवायचं आहे का माझ्या जीवनामध्ये त्याला विझून टाकायचं आहे. Whether you want to have the permanent residence of Holy Spirit in your life or whether you want him to just stay for temporary time. आणि हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे की त्या पवित्र आत्म्याला अधिक वेळासाठी, अधिक समयासाठी, कायमस्वरूपी माझ्या जीवनामध्ये ठेवायचं आहे का थोड्या दिवस आल्यानंतर पुन्हा त्याला दूर करायचं आहे. It is your and my decision. हे माझा आणि तुमचा निर्णय आहे. God has gifted us with the Holy Spirit. देवाने आपल्याला पवित्र आत्म्याचं बक्षीस दिलेलं आहे. Now this gift, how to utilize is in our hand. हे बक्षिसाचा उपयोग आपण कसा करायचा आहे हे आपल्या हातात आहे. We go for a celebration or a birthday party and we give the gift to the child. आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो किंवा वाढदिवसाला जातो आणि आपण त्या लेकराला किंवा त्या व्यक्तीला आपण बक्षीस देतो. That child, some child will open the packet immediately, start playing it. आणि काही लेकरं आहेत ते लगेच ते बक्षीस घेतात, ते उघडतात आणि त्याच्यावर खेळू लागतात. Some child will immediately open the box and see what is the gift, and after that they will also try to open that gift and dismantle it and break it. आणि काही लेकरं असे असतात की ते दिलेलं बक्षीस उघडतात, ते काढतात आणि ते तुटलं जातं त्यांच्याकडून आणि मग ते because they misuse, they mishandle it. कारण ते चांगल्या प्रकारे त्याला हाताळत नाही. And then they go crying to their parents and say, oh, my gift, my toy is broken. आणि मग ते त्यांच्या आई वडिलांकडे जातात आणि रडू लागतात की माझं बक्षीस जे आहे, खेळणं जे आहे ते तुटलेलं आहे. Sometimes we are also like that. बऱ्याच वेळा आपण पण अशीच असतो. We are mistreating the gift that God has given us. आणि देवाने आपल्याला जे सुंदरसे बक्षीस दिले त्याला आपण नीट प्रकारे हाताळत नाही. Because we are mistreating, misusing it. आपण नीट त्याला हाताळत नाही, त्याचा नीट उपयोग करत नाही. It is damaged now. आणि म्हणून ते तुटलं जातं, ते खराब होतं. I would like to say concluding things at the end of this message. आणि या वचनाच्या शेवटी आलेलं असताना मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. Don't let the Holy Spirit extinguish in your life. पवित्र आत्म्याला तुमच्यामधून विझू देऊ नका. Don't grieve the Holy Spirit. पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, त्याचा अपमान Don't करू resist the नका, Holy Spirit. पवित्र आत्म्याचा विरोध करू नका. He has come to dwell in you for a longer time. तो तुमच्यामध्ये आलेला आहे दीर्घ काळासाठी, वस्ती करण्यासाठी. Don't force him to leave you. आणि तुम्ही त्याला भाग पाडू नका की त्याने तुम्हाला सोडून जावं. May God bless you. देव तुम्हाला And in the days to come, आणि असे may God give you the ability, तुम्हाला देव अशी the grace, अशी कृपा देव that you will be the people what God wants you to be. तुम्ही असे लोक व्हावे जशी देवाची इच्छा आहे त्या प्रकारे तुमचं जीवन असावं. And if you are those type of people, definitely Holy Spirit will dwell in you. जर तुम्ही अशा प्रकारचे लोक झाला जे देवाच्या इच्छेनुसार वागणारे आहेत तर निश्चितच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करणार आहे. Hallelujah. Let's have a word of prayer as we close this service. आणि वचन सभा संपवण्याआधी
आपण त्याची समाप्ती प्रार्थनेने करू. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace. स्वर्गीय पित्या, तुझ्या कृपेच्या We सिंहासनावर thank you for this beautiful morning. या सुंदरशा सकाळबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार. Thank you for accepting the praise and worship that we have offered you today morning. आम्ही जी स्तुती आराधना तुझ्या पुढे सादर केली ती तू मान्य केली त्याबद्दल तुझे Thank you, आभार. Holy Spirit, to speak with us and for leading us. पवित्र आत्मे तुमच्याशी बोलला, आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुझे आभार. Keep us the people who will keep their bodies as a temple of the Holy Spirit. आणि आम्हाला अशी लोक बनव की जे पवित्र आत्म्याचं मंदिर असेल. Father God, I pray for all those who have joined with us, watching us now, and also are going to watch us later. आणि मी प्रार्थना करतो जे लोक आता बघत आहेत, जे लोक नंतर बघणार आहेत, Bless them. त्यांना तू आशीर्वादित कर. Use them. त्यांना उपयोगात आण. Father God, prosper them. त्यांना तू त्यांची भरभराट कर. Father God, you give them good health and long life. चांगलं असं त्यांना जीवन दे, भरपूर असं जीवन If दे. anything is lacking in their lives, O Lord, let it be health, relationship, finances, or peace. You provide them in the name of Jesus. त्यांच्या जीवनामध्ये जर काही कमी असेल, ती आर्थिक दृष्ट्या असेल, नातेसंबंधाची असेल, शारीरिक असेल किंवा भौतिक असेल, त्यांना सर्व गोष्टी देऊन तू आशीर्वादित कर. In Jesus' name we ask. येशूच्या नावात. Amen. Hallelujah. Hallelujah. Thank you for joining with us for this service today morning. आणि पहिल्या सभेला तुम्ही सगळे एकत्रित झाला त्याबद्दल तुमचे We will आभार. have a part 2 of this message on the coming Sunday. आणि पुढच्या रविवारी ह्याचा भाग 2 असणार आहे. We are going to have our second service that is going to be only in English. आणि आपली जी दुसरी सभा जी आहे ती थोड्या वेळातच चालू होणार आहे, ती इंग्रजीमध्ये आहे. And both the services, messages, and the entire service will be uploaded on our YouTube channel. आणि पहिल्या सभेचं जो वचन आहे आणि दुसऱ्या सभेचं जे वचन आहे ते दोन्ही वचन तुम्हाला YouTube वरती बघायला मिळतील. You can also follow our page ECOG. आणि आमचं जे पेज आहे ECOG त्याला तुम्ही फॉलो करू शकता. You will get all the ministry updates. आणि आमच्या सेवेमध्ये जे अपडेट्स आहेत, जे नवीन गोष्टी करत आहोत तिथं तुम्हाला ते Every बघायला Friday मिळेल. we have a global intercession prayer. आणि दर रविवारी आमची जागतिक दर शुक्रवारी आमची मध्यस्थीची प्रार्थना होती, ती जागतिक मध्यस्थीची प्रार्थना So असते. you are more than welcome to join. तुमच्या सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो, Sometimes स्वागत in the करतो. midweek we also minister on different pages and different ministries. आणि आठवड्याच्या मध्ये काही वेळ आम्ही वेगळ्या वेगळ्या पेज वरती पण येत असतो. Do join us. तर तुम्ही या आणि जोडले जा. May God bless you and enjoy your afternoon. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Thank you very much. धन्यवाद.